अरे हे काय आहे? आपल्या दोघांना एकांत मिळावा म्हणून फक्त आपली हक्काची जागा. एक मिनिट, हे तू केलंस? माझ्याही नकळत मामांनी केलंय. हा पण हे झालं मामांचं सरप्राईज. माझं सरप्राईज या पडद्यांच्या पलीकडे. बघ, 1 2 3. मला विश्वासच बसत नाहीये. हे तेच वसंत स्मृती आहे ना जिथं मी लहानाचा मोठा झालो. हे तेच घर आहे ना जिथं तू लग्न करून आलीस, जिथून आज सकाळी मी कामाला गेलो होतो. घरासारखं वाटतच नाहीये ग. मग आपलं घर नाहीच आहे. हे ना आपलं हनीमून डेस्टिनेशन आहे. म्हणजे आपण हनीमूनला जाऊ शकलो नाही ना. सो मी नाही, इट्स ओके. हनीमूनला गेलो नाही म्हणून काय झालं. आणि बेसिकली हनीमून म्हणजे काय असतं? हनी म्हणजे आपल्यावर प्रेम करणारा माणूस. आणि मून म्हणजे चंद्र किंवा चांदण्याने भरलेली रात्र. आता माझा हनी तर माझ्या बरोबरच आहे. म्हणून मग मी सगळ्या चांदण्या इथे घेऊन आले. सई, खरं तर आज तुला पहिल्यांदा या साडीत बघितलं ना, तेव्हाच मला माझा चंद्र सापडला. तर त्या चांदण्यांची भर पडली. तर तू बघ, ही रात्र मी कधीही संपू देणार नाही. सांभाळून. कोणी पाहिलं किंवा ऐकलं तर? कोणी? आप्पा झोपले, मामा बाहेर गेले. पण या घरातल्या भिंतींनाही आता ऐकू येऊ लागलंय ना. तसं त्यांना पाहता पण यायला लागलं तर? असं कोणालाही पाहू किंवा ऐकू देणार नाही. परस्पर त्या सिद्धूला पैसे देतो आणि आपल्याला चकार शब्द बोलत नाही. हा आगाऊपणा करायला त्याला सांगितलं होतं कोणी मुळात? दादा, तू कशाला सिंधू वहिनींवर विश्वास ठेवतोस? तुला माहिती आहे ती बाई कशी आहे. आणि ते जरी खरं असलं तरी काहीतरी कारण असणार, नाही तर आदित्य असं वागणार नाही. नाही, खरं खोटं काय आहे ते मी पडताळून बघणारच आहे. पण मुळात त्यांनी हे असं वागायलाच नको होतं. या लग्न काय करून दिलं आणि ह्याला वाटायला लागलं की आता आपण घरातले जबाबदार झालो, मोठे झालो. पण माझ्या वैयक्तिक गोष्टीमध्ये ना खूप असणं एवढा तो कधीच मोठा होणार नाही हे त्याला समजायला हवं. ठीक आहे, पण आता उगाच रागाच्या भरात काहीतरी करून बसू नको. मी काहीही करत नाहीये. मी फक्त त्याला आत्ता जाऊन जाब विचारणारे ताबडतोब. हे अरे काय दादा असं काय करतो आत्ता? काय अरे आत्ता 4 प्रेमाचे शब्द बोलत असतील ते. हे बघ, तू आत्ता राग करून त्याचा आणि सगळ्यांचा मूड नको खराब करूस.
हो ना, उद्याचा दिवस उजाडू दे, सकाळ झाली की तुला काय बोलायचं ते बोल. अरे कधी नाही तो त्यांना एकांत मिळाला, तो देखील आपणच मिळवून दिलाय. उगाच त्याला आता उगाच वेरझण लावू नकोस. दादा फक्त आजची रात्र तुला जो राग आला ना तो घे. उद्या सकाळी तुझा काय भडका उडायचा तो उडू दे. पण आता ना आवाज न करता आत घरात शिरूया आणि गप गुमान झोपूया, चालेल? सॉरी. रात्र बरीच झाली ना, झोपा आता शांतपणे. दादा, उद्या सकाळी उठलात की डायनिंग टेबलवरती या, तुमच्याशी महत्वाच्या विषयावरती बोलायचं. उकिरडा करून ठेवलाय खराच. उठा आता, सूर्य आला डोक्यावरती.
आंघोळीला जा. सारे करून ठेवतात सगळे. अरे काय पडलं इकडे? क्या हे काय? मनातल्या मनात शिव्या द्या मला, म्हणजे असा ठेचा लागून मरेन मी. असं काय करतो दादा आम्ही? बस. तोंड काय बघताय माझी? अरे ती पारोशी तोंड धुवा, आंघोळीला जा. का ती मीच घालू आता? चला. अरे जा. रात्रभरात ह्याचा पारा उतरलेला दिसत नाही. बऱ्याच दिवसांनी दादातला जमदग्नी जागा झालेला दिसतोय. आता आदित्यने त्याच्या शेपटावरच पाय ठेवल्यावर दुसरं काय होणार? हे आता काय होणार? सई समोर तमाशा होणार. आदित्य, आदित्य उठ. झोपू दे ग. उठ. काय काय? किती वाजले? 7. मग आधी काय लोळत पडायची वेळ आहे का? सगळं जग उठून कामाला लागलं. बेशिस्तपणा चाललाय सगळा. कुठलाच बेशिस्तपणा मी खपवून घेणार नाही, लक्षात ठेवा. सकाळी किती वाजता उठायचं ते विसरलात. पण काल रात्री काय सांगितलं ते लक्षात आहे का? हा, ते ब्रेकफास्टचं काहीतरी म्हणाला होता ना? ब्रेकफास्ट नाही, सकाळी उठून मला डायनिंग टेबलवरती भेटा असं सांगितलं होतं. आठवतंय का? आठवतंय. तुमच्याकडे 15 मिनिटं आहेत. 15 मिनिटात तयार व्हा आणि मला भेटा. शिकवत चाललंय सगळं नुसतं. अरे काय झालं अचानक दादा मामांना? नेहमी प्रेमळ असणारे दादा मामा अचानक कसं अँग्री ओल्ड मॅन व्हर्जन का झाले परत? काय झालंय ते मलाही माहित नाहीये, पण पुढच्या 15 मिनिटात जर आपण डायनिंग टेबलवर नसलो ना तर काय होईल हे चांगलंच माहितीये मला. काय होईल? उद्रेक. काय? पेटलाय गॅस. गॅस पेटलाय. एवढा भडकलाय की तुझ्या पुढे अगदी फिक्का दिसतोय. काय कशाबद्दल म्हणायचंय तुला? नाही, चहा करू का मी? तुझा शांतपणे झोप. काय नको, निघ तू इकडनं. निघ. जाऊ दे ना दादा, रात गई बात गई. दिवस उजाडला आता नवीन. या रात्रीचा विषय सोड ना. प्रश्न एका रात्रीचा नाही, अनेक रात्रींचा आहे. हे सगळं माझ्यापासून लपून हा एवढे दिवस रात्री झोपू कसा शकतो? म्हणजे दादा, राग आवर.
तुला परत तब्येत बिघडून घ्यायची आहे का? तत्वांपुढे तब्येत गेली खड्ड्यात. अरे पण तुझ्या तू पण गेला खड्ड्यात. गेलो. मी सरळ मुद्द्यातच बोलतो. हा, काय आदित्यने सिंधू वहिनीला पैसे दिले असतील, हा. पण त्याला सुद्धा तसंच काहीतरी कारण असणार ना. पण तेच मला जाणून घ्यायचंय. तेच त्याला विचारणार आहे ना मी. आणि जर का माझ्या प्रश्नांची समाधानकारक उत्तर तो देऊ शकला नाही तर त्याला तर काय त्याला शिक्षा करणार आहेस तू? हो, शिक्षा करणारे या घराचे नियम मोडले जाणार नाही. अरे दादा विसरू नकोस, आता त्याचं लग्न झालंय. तो 2 मुलांचा बाप झाला तरी माझ्यासाठी तो लहानच आहे. आणि ह्या घराचे नियम कोणत्याही परिस्थितीत मोडलेले चालणार नाही. कर, तुला काय करायचं ते कर, पण आधी गॅस बंद कर. चहा करपलाय तू. जा तसाच. नीट कळेल असं सांगा ना. एक मिनिट. या घरामध्ये प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते. आणि आता चहा पिण्याची आमची वेळ, तुमची नाही. आदित्यला इकडे बोलवलंय कारण मला आदित्यची तोंडी परीक्षा घ्यायची. त्याची जर का मला समाधानकारक उत्तर मिळाली तर कदाचित आजचा चहा तुम्हाला पिता येईलही, पण नाही मिळाली तर ह्या घरचं अन्न पाणी सुद्धा तुम्हाला मिळणार नाही. काय काय मामा, इतके दिवस दम द्यायला वेळ नाही मिळाला म्हणून आज असं एकदम बोलतोस का? अरे पण चहा तरी. तुला काय पोरखेळ वाटला का काय रे? दादा मुद्द्यावर आहे ना, उगाच चिडचिड कशाला? ठीक आहे, आपण मुद्द्याचं बोलूया. आदित्य, तुला मी एक गणित घालणार आहे, त्याचं उत्तर मला आत्ता ताबडतोब तुझ्याकडून हवंय. समज एका मुलाला 2000 रुपये दिले, त्यातून त्यांनी पाणीपुरी, चहा आणि सुती सदरे घेतल्यानंतर त्याच्याकडे किती पैसे होते? काय हो MBA आदित्य, आता का दातखिळ बसली तुमची? अरे हा अगदी साधा सरळ सोपा प्रश्न आहे आणि ह्याचं उत्तर तुला तर माहिती असायला हवंच. बोला. 1500. बरोबर. मामानी प्रेमाने हाऊसमोज करायला दिलेल्या 2000 रुपयातून खर्च केलेले पैसे वजा केले की उरले 1500 रुपये. कुठे? काय विचारतो मी, कुठे आहेत ते उरलेले 1500 रुपये? ते माझ्याकडे पैसे. मी आणते पटकन ना. सॉरी, त्या दिवशी द्यायचे राहिले होते. हे का तुमचे 1500 रुपये? हे 1500 रुपये माझे आहेत. हो. हा, अरे तुझेच तर असतील ना, म्हणजे अजून कोणाचे असणार? तुझेच आहे. बायकोच्या नादाला लागून खोटं बोलताना लाज नाही वाटत तुला? तीही खोटं बोलते आणि तूही खोटं बोलतोस. कारण ते 1500 रुपये तुम्ही त्या सिंधूला दिले.